हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजात सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. एकदा गोरखनाथ आणि कबीर परमेश्वरांची चर्चा झाली. गोरखनाथजी पुण्यात्म्यांनो, हे जे सिद्ध पुरुष आहेत, ज्यांना आपण मोक्ष प्राप्त मानतो, ते मोक्ष प्राप्त नाहीयेत. ह्यांना ह्या 4 मुक्तींपैकी एक मुक्ती प्राप्त होत असते. आणि काही असे असतात की जे पितृलोकात विराजमान आहेत, ते तिथून हवं तेव्हा येऊ शकतात, हवं ते रूप घेऊन त्यांना कोणी ओळखू शकत नाही. स्वामी रामानंदजी यांचा खूप बोलबाला होता आणि विष्णू परंपरेचे ते प्रचारक होते. विष्णूजींचा प्रचार खूप झाला. तेव्हा ह्या नाथांना चिंता पडली, जे शिवजीचे उपासक आहेत तमोगुणाचे. तर हे गोरखनाथही शिवजींचे उपासक होते. तर त्यांनी येऊन रामानंदजींच्या बरोबर गोष्टी करायचा निर्धार केला. आता त्यांना हे नव्हतं माहीत की हे गोरखनाथजी आहेत, एक सिद्ध आहेत, खूप मोठे, रामानंदजींबरोबर चर्चा करू इच्छितात. रामानंदजी घाबरून गेले की या सिद्धांजवळ जंत्रमंत्र सिद्धी असते आणि हा सिद्धी दाखवेल, मला खोटं ठरवेल आणि लोक टाळ्या वाजवतील. तर गोष्ट गेली कामातून. तर चिंतित झाले. परमात्मा कबीरजी आपल्याला सांगेनच मी उद्या परवाच्या सत्संगामध्ये, पण इथे एक थोडी लिंक सांगून ठेवतो की परमात्म्याने कोणत्याही आईच्या पोटी जन्म घेतलेला नाही. छोटासा सत्संग करूयात. तर कबीर परमेश्वरजी एक परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी रामानंदजींचे शिष्य झाले होते. पण काळाच्या दूतांची बोलणी ऐकायला लागू नयेत असं कोणी म्हणू नये म्हणून कबीरजींनी कोणाला गुरु केलं होतं. म्हणून रामानंदजींना म्हटलं होतं की तुम्ही माझे गुरु बनून राहा, त्यामुळे मर्यादा बनून राहील. जेव्हा चिंतित पाहिलं रामानंदजींना, परमात्मा म्हणाले की महाराजजी काय झालंय, काय अडचण आली आहे. परमात्मा म्हणाले चला पाहूया, जे होईल ते पाहूया, जावं तर लागेलच. रामानंदजींना जेव्हा हा धीर मिळाला तेव्हा ते म्हणाले की काही होणार नाही. जेव्हा ह्या परमात्म्यानेच हे सांगितलंय, तर तिथे जाऊन पाहिलं, गोरखनाथजींचं आसन वेगळं, रामानंदजींचं वेगळं. कबीरजी रामानंदजींच्या पायाजवळ एका सुयोग्य शिष्यासारखे खाली जमिनीवर धुळीत बसले. लहान वयाचे बालक, 5, 7, 10 वर्षांचे. आता गोरखनाथजी म्हणाले, रामानंद चर्चा करा माझ्याबरोबर. लहानसं बालक वैष्णव साधूसारख्या रूपामध्ये, अगदी तसंच रूप, कपाळावर टिळा लावून, गळ्यात कंठी वगैरे घालून कबीरसाहेब उभे राहिले. एक 10 वर्षाचे बालक, आणि म्हणाले, गोरखनाथ आधी माझ्याशी चर्चा करा, माझ्या गुरुजींशी नंतर बोला. बोला, तुमचा काय प्रश्न आहे. गोरखनाथजी म्हणाले, अरे कबीर, तू कालचा पोरगा आणि चर्चा गोरखनाथांशी करणार, काय वय काय तुझं. तेव्हा परमात्मा म्हणू लागले, नाथजी तुम्हाला माझं वय ऐकायचंय, ऐका सांगतो. परमात्मा म्हणाले कि अरबों तो तेरे ब्रह्मा मर गए, 49 करोड़ कन्हैया, और 7 करोड़ तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. आता त्यांनी अशी मोठी गोष्ट सांगितली की म्हणाले, माझं वय काय आहे सांगू तुला. तर काय सांगतायत. आता दास संकल्पना स्पष्ट करू इच्छितो की कबीर इज गॉड. आणि पुण्यात्म्यांनो, वेदांनी प्रमाणित केलंय, कारण की आपण वेदांना ऑथेंटिक मानतो आणि तिथं प्रत्यक्ष पाहिलेल्या त्या साक्षीदारांनी, गरीबदास साहेबजींनी प्रमाणित केलं आहे. आता काय म्हणतायत. कब के बहे बैरागी कबीर जी, कद के बहे बैरागी. आता गोरखनाथजींनी विचारलं की तुम्ही कधी बैरागी झाला, तुम्ही तर लहान बालक आहात. तर काय म्हणाले भगवान. नाथ जी जब से बहे बैरागी, मेरी आद अंत सुध लागी. दूं कार आद का मेला, नहीं गुरु कोई ना था चेला. जब का तो हम योग उपासा, तब का फिरूं अकेला. धरती नहीं जद की टोपी दीनी, ब्रह्मा नहीं जद का टीका. शिव शंकर से योगी ना थे, जद का जोडी सक्का. आता पूर्ण वेशभूषा जे वैष्णव साधू करत असत ते सगळे साजबाज करून चालले होते, फावडी फुवडी सगळं, टिक्का टक्का बिंदी तिलक लावून. परमात्मा म्हणतायत, ही माझी बिंदी टिक्का
हे सर्व सामान तुझं तर काहीच नव्हतं, ही पृथ्वी सृष्टी वगैरे काहीच नव्हतं. तेव्हापासून आहे मी आणि सगळं मीच निर्माण केलंय. आता सांगायची गोष्ट अशी की गोरखनाथांनी विचार केला की हा बालक तर मोठीच गोष्ट सांगतोय. म्हणाले, कबीरजी, गोष्ट ऐका. चर्चा माझ्याशी करायची आहे, मी आलोय बोलायला तुझ्याशी. गोरखनाथांनी त्रिशूळ काढून ठेवलेला होता आपल्या आसनासमोर. 6 फूट उंच, वरती त्याला 3 ते होतं टोकं. गोरखनाथजी आसनावरून उठले आणि त्रिशूळावर जाऊन वरती बसले सिद्धीने आणि म्हणू लागले, हे पहा असे. गोरखनाथजी म्हणाले, कबीरजी, माझ्याशी चर्चा करायची आहे तर बरोबरीवर ये. जेव्हा नाथजी त्रिशूळावर विराजमान झाले तर दर्शकांनी टाळ्या वाजवल्या. वा 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 असे निर्णय होत असत. तर परमात्म्याने विचार केला, ज्ञान तर द्यायचंच आहे, ना हे दर्शक मानतील ना नाथजी मानतील, तर यांना तर त्यांच्याच पद्धतीने खाऊ घातलं पाहिजे. आता परमात्मा कसा होता, ते कपडे विणायला जसं आपल्या मानलेल्या आईवडिलांना मदत करायचे, तर एक धाग्याची कुकडी म्हणतात आमच्या इथे. चरख्यावरती सूत काततात आणि त्यावर कच्चा धागा गुंडाळलेला असतो. ती खिशात ठेवली होती. ते तर अंतर्यामी होते गुरु, तो काय बकवास करेल, किती करेल. तर ती कुकडी काढली धाग्याची, कच्चा धागा गुंडाळलेली रीळ काढली, इतकी मोठी असते ती. त्यावर जवळजवळ 150 फूट लांबीचा धागा गुंडाळलेला असायचा. त्या कुकडीचा म्हणजे त्या रिळाचा धाग्याचा एंड पकडला आणि बाकीचा असा फिरवला. तो उलगडत गेला, वरती गेला, पूर्ण उघडला आणि तो धागा एकदम सरळ उभा राहिला. परमात्मा तिथून उठले आणि 150 फूट उंच त्या धाग्याच्या वरच्या टोकावर जाऊन विराजमान झाले कबीरजी. आता हे आता समोर या चित्रामध्ये तुम्ही पाहिलत की परमात्मा धाग्यावर बसलेले आहेत, पण या फोटोमध्ये एवढं उंच नाही दाखवता येत. तर सांगायची गोष्ट अशी की परमात्मा म्हणाले की या नाथजी आणि बरोबरीच्या आसनावर बसून चर्चा करा. पुण्यात्म्यांनो, असं नव्हतं की गोरखनाथजी एवढ्या उंचीवर जाऊ शकत नव्हते, परंतु सिद्धी काय चीज असते. जसं हे घड्याळ आहे आणि ते सिद्ध केलेलं आहे मेकॅनिकने, वैज्ञानिकांनी, कारागिरांनी, आणि हे चालतं आहे. आणि याच्या समोर चुंबक आला तर हे पूर्ण जाम होऊन जाईल, याची सारी सिद्धी फेल होईल. तर ते तर चुंबक होते परमात्मा, आणि ही सिद्धी कृत्रिम होती यांच्याकडे. ते सर्व सिद्धियुक्त परमात्मा समर्थ, त्यांच्या समोर त्या नाथजींची सिद्धी जाम होऊन गेली. उठायला पाहिलं त्यांनी तर जमिनीवर असे धप्पदिशी आदळले. इकडे तिकडे बघितलं, सगळेजण हसू लागले, खूप टाळ्या वाजवल्या. नाथजी तर आदळले. आणि परमात्म्याने या धाग्यावर विराजमान होण्यापूर्वी सांगितलं होतं की नाथजी, आपलं आणि आमचं जे बोलणं झालं ते तर चर्चा करायच्या बाबत झालं होतं, ज्ञानाची चर्चा, हे जादूगिरी दाखवण्यासाठी नाही. नाथजी तर दुगणे फुगले. त्यांना वाटले यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये, की चर्चा करायची असेल तर आमच्या बरोबर बसून करा, नाहीतर चर्चा करू नका. तर परमात्म्याने त्यांची ही अशी फडक काढली होती. मग नाथजी म्हणू लागले की महाराजजी खाली या. आता समजून चुकले की जे प्रबळ पैलवान असतात ना, ते बकवास नाही करत, ते समजून जातात की हा आपल्यापेक्षा प्रबळ आहे. तर त्याचवेळी सांगितलं की या महाराज, खालीच बसून चर्चा करूया. आले, पण त्यांचं पोट भरलं नव्हतं. विचार केला की निदान एक वेळ तरी याची अजून परीक्षा घेतो. मग काय म्हणाले, गोरखनाथ म्हणाले की मी एक परीक्षा अजून घेतो तुमची, मग मानेल तुला विजयी. कबीरसाहेब म्हणाले, सांगा. की मी या नदीमध्ये लपून बसतो, तुम्हाला शोधून काढ. म्हणाले, चला. गंगा तर समोरच होती. तिथे गंगेच्या किनारी ह्या गोष्टी सुरू होत्या. त्या घाटावर गेले. गोरखनाथांनी डुबकी मारली आणि माशाचं रूप धारण केलं. परमात्म्याने त्या माशाला पकडून गोरखनाथाचं रूप दिलं आणि किनाऱ्यावर बसवलं. म्हणाले, नाथजी, हे पहा. आता नाथजी भिजलेल्या मांजरासारखे बसले होते. तेव्हा गोरखनाथजींनी विचारलं, हे परमात्मा, आपण कोण आहात, कुठून आला आहात.
तेव्हा मालिक सांगू लागले, अवधू अवगत से चल आए, मेरा कोई भेद मरम ना पाया. अविगतातून, ज्या स्थानाशी कोणीच परिचित नाही, सतलोकातून चालत आलोय, परोक्ष स्थानातून, त्या धूलोकातून चालत आलोय मी. अवधू अवगत से चल आया, मेरा कोई भेद मरम ना पाया. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहा जुलाहे न पाया. आपली सच्चाई सांगत आहेत की ना माझा जन्म झाला, ना माझे कोणी माता पिता. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, एक बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहा जुलाहे न पाया. मात पिता मेरे कुछ नाही, ना मेरे घर दासी. जुल्हे का सुत आण कहाया, यु जगत करे मेरी हासी. परमात्मा सांगतायत, ना माझे कोणी माता पिता, ना माझी कोणी पत्नी, दासी आणि जुलाहेचा मुलगा, बेटा असं म्हणून हे जग माझ्यावर हसतंय. काही जुने संस्कार, जुने वचन होते आमचे. ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया. काशी नगर जल कमल पडेरा, तहा जुलाहे न पाया. मात पिता मेरे कुछ नाही, ना मेरे घर दासी. जुल्हे का सुत आण कहाया, यो जगत करे मेरी हासी. 5 तत्वों का धड़ नहीं मेरा, मैं जानू ज्ञान अपारा. जो सत्य स्वरूपी नाम साहेब का, ओहे नाम हमारा. 5 तत्वों का धड़ नहीं मेरा, मैं जानू ज्ञान अपारा. सत्य स्वरूपी नाम साहेब का, ओहे नाम हमारा. अदर दीप गगन गुफा में, तानिज वस्तु सारा. तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, यो भी धरता ध्यान हमारा. हाड चाम लहू ना मेरे, कोई जाने सतनाम उपासी. तारण तरण अभय पद दाता, मैं हूँ कबीर अविनाशी. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने काय सांगितलं की ना माझे माता पिता, ना माझं घर, ना दासी, आणि विणकराचा पुत्र म्हणून जग माझ्यावर हसतंय. मग काय सांगितलं की हे 5 तत्वांचं धड नाहीये माझं, मी अपार ज्ञान जाणतो, आणि सत्स्वरूपी नाव साहेबांचं, तेच माझं नाव. पुढं सांगतायत, आकाशाच्या गुहेमध्ये आधारदीप लागलाय सतलोकामध्ये, आणि तुझं हे ज्योतस्वरूपी अलख निरंजन, ते सुद्धा माझंच ध्यान धरतात, माझी पूजा करतात, ध्यान धरतात. जसं पुण्यात्म्यांनो, जसं गीतेचं ज्ञान या ज्योतनिरंजनने दिलं ब्रह्मने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून, आणि तो म्हणतोय 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेण्यासाठी गेलं पाहिजे की जिथं गेल्यावर साधक परत कधीही संसारात येत नाही, आणि मी त्यालाच शरण आहे, त्याचीच पूजा केली पाहिजे, अशी धारणा आहे. गीतेच्या अध्याय नंबर 18च्या 62व्या श्लोकात सांगितले की हे अर्जुन, तू पूर्ण भावाने त्या देवाला शरण जा, त्याच्या कृपेनेच तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. मग 15व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात सांगितलंय की गीतेमध्ये मला जे ज्ञान द्यायचं होतं ते सगळं मी दिलंय. माझ्या शरण यायचं असेल तर युद्ध करावंच लागेल. त्याला शरण जायचं असेल, परमशांती मिळवायची असेल तर तत्वदर्शी संताचा शोध घे. ते तुला जसं सांगतील तसं कर. मग 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की गीतेतील गुप्तातील गुप्त ज्ञान मी तुला सांगितलंय. आता तुला जसं समजले तसं तू कर. 18व्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात सांगितलंय की हे अर्जुन, गीतेचं अजून एक अतिशय गुप्त ज्ञान मी तुला सांगतोय. ते हेच आहे जे परमात्म्याने 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितलंय. तो माझाही पूज्य देव आहे, मी त्याची साधना करतो, आणि त्याची भक्ती करूनच ही आपली 21 ब्रह्मांड चालवतोय तो परमात्मा. याच्या तपाच्या बदल्यात हा तिथे बसूनही तपश्चर्या करत राहतो. जसं शिवरूपात बसलेला पाहिला, शिवजींचा पिता आहे ह्या रूपामध्येही असतो कितीतरी वेळा. तर काय सांगतायत की तुझं ज्योतस्वरूपी अलख निरंजन, ज्याला तू सुप्रीम पॉवर मानतो आहेस, ब्रह्म,
मी त्याचा इष्टदेव आहे, तो माझी पूजा करतो. तर पुण्यात्म्यांनो, आता ह्या प्रमाणांवरून स्पष्ट झालं की कबीर इज गॉड. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार. बोलो सतगुरुदेव. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.